हिवाळ्यात ताजी ताजी गाजरे दिसली बाजारात की हलव्याचा मोह आवरत नाही. आज आपण करूया गाजराचा हलवा. त्याच्यासाठी ही अर्धा किलो गाजरं घेतली आहेत मी. हे गाजरं आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. याचे दोन्हीकडचे टोकं कापून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार गाजरं घ्या. या गाजरांना आता आपण किसून घेऊयात. त्यासाठी एक तर किसणी घ्या किंवा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर गाजर किसताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये आतला जो कडक भाग असतो तो आपल्याला किसायचा नाही आहे, त्याला काढून टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं, तर गाजर किसताना एक तर मोठं असेल तर 2 तुकडे करा आणि आडवं किसा, म्हणजे आतला भाग तुमचा बरोबर निघून येईल. तो आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे सगळे गाजरं किसून घेऊयात. आता हा जो किस आहे याच्यामध्ये रस असतो गाजराचा, तर याला पिळून घ्यायचं. रसासकट जर भाजलं ना तर भाजायला भरपूर वेळ जातो आणि हा किस आपला काळवंटतो आणि हलवाचा रंग पण काळपट दिसतो. त्यामुळे याला पिळून घ्यायचं. हा रस जो आहे हा फेकायचा नाही आहे, हा आपण पिऊ शकतो किंवा चेहऱ्याला पण लावू शकतो. आता हा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये घालूयात शुद्ध तूप. एक मोठा चमचा शुद्ध तूप घालते मी आणि याला मंद गॅसवर हळूहळू परतून घ्यायचं आहे. याच्यामधलं पाणी थोडं आटत आलं की याच्यामध्ये घालूयात आपण साय. ही 2 चमचे साय घालते मी. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालूयात आपण साखर. अर्धा किलो गाजरासाठी मी अर्धी वाटी साखर वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा. जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आता ही साखर पूर्ण मेल्ट होईस्तोवर आपल्याला परतायचं आहे. छान या साखरेचा पाक व्हायला हवा आहे. असा रंग आला की समजा आपला हलवा तयार झाला आहे. आता याच्यामध्ये घालूयात आपण काजूचे काप, बदामचे काप, किसमिस आणि चवीसाठी 2 चमचे इलायची पावडर. हे इलायची पावडर मी आधीच करून ठेवलं आहे साखर घालून. हे कसं करायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता याला छान मिक्स करायचं. आपला हलवा तयार. याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि 5-1 मिनटात याला आपण खाऊ शकतो. बघा आपला हलवा खायसाठी रेडी आहे.